नमस्कार. गाढवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मंडळी. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, विनोबा, तुकोबा, ज्ञानोबा अशा अनेक थोर संतांनी आयुष्यभर अनिष्ट प्रथेचा विरोध केला. तुम्हाला ठाऊक आहे, या अंधभक्ताळांच्या बोडख्याला चंदन घासण्यात आपलं अख्खं आयुष्य या संतांनी खर्ची घातलं. रात दिवस आपलं डोकं आपटलं, बुद्धीचा त्यांनी भुगा केला, पण पुन्हा हे भक्ताळ गधेच्या गधेच राहिले, हे लक्षात घ्या. पिकले पण शिकले नाहीत. शाळेत विज्ञान आणि घरात अज्ञान अशा अवलादीवर अमेरिकेसारखे अनेक देश वर्षानुवर्षे हसत राहिले, पण हे मुरदाळ भक्ताळ सुधरायचं नावच घेत नाही, अजिबात नाही. मंडळी, आज हा विषय, ही बातमी तळपायाची आग मस्तकात ठोकणारी आहे, हे लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे. मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलायला खरंच खूप धाडस लागते. समाजात चांगला पायंडा पडायला पाहिजे आणि याची सुरुवात स्वतःपासून करणाऱ्या तुकाराम मुंढे साहेबांनी ते धाडस दाखवलं आणि आपल्या कृतीतून, प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते करून दाखवलं. परंतु काय झालं, या भंगार विचारांच्या काही विकृत लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं, अर्वाच्य भाषेत, गलिच्छ भाषेत. तुकाराम मुंढे यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर पारंपरिक 10वा 13वा सारखे कर्मकांड न करता त्यांच्या राखेला, आईच्या राखेला स्वतःच्या शेतात त्यांनी विसर्जित केलं आणि त्या ठिकाणी एक वडाचं झाड लावलं. आपली आई आसराबाईच्या स्मरणार्थ आयुष्य देणारं, सावली देणारं जिवंत स्मारक एका झाडाच्या रूपात त्यांनी आपल्या शेतात उभं केलं. मग याचा त्रास या मूर्ख अंधभक्तांना का झाला, हे अजिबात कळायला मार्ग नाही. मंडळी, तुकाराम मुंढे आणि त्यांचे बंधू अशोक मुंढे यांचा हा फक्त एक निर्णय नाही, फक्त एक त्यांचा निर्णय नाही, तर हा समाजाला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे. तुम्हाला त्यांचं अनुकरण करायचं नसेल तर नका करू ना. त्यांनी जे केलं ते तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह नाही, कारण हा निर्णय त्यांचा आहे, त्या दोन भावंडांचा आहे. हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत. ते सांगतायत आमच्या आईने आम्हाला हेच संस्कार दिले. मग तुम्हाला त्यांना ट्रोल करण्याचा अधिकार कोणी दिला, हा प्रश्न आहे. त्यांना प्रचंड ट्रोल केला जात आहे, प्रचंड. हे कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा आणि कमेंटमध्ये लिहा. मंडळी बघा, श्रद्धा मनात असते, कर्मकांडात नाही. पण यावर समाजाची प्रतिक्रिया काय आली, काय प्रतिक्रिया आली, काय बोलले लोक, त्या व्हिडिओ खाली काय दिसलं? संवाद नाही मंडळी, विचार नाही, कुठलीही सभ्यता, दिव्यता, भव्यता नाही, फक्त गलिच्छ भाषा, भंगार विचार, अर्वाच्य टीका आणि वैयक्तिक हल्ले. हा नेमका कोणता संस्कार आहे, कोणता धर्म असं शिकवतो? एखाद्या व्यक्तीने आपल्या आईसाठी अगदी वेगळ्या पद्धतीने आदर व्यक्त केला तर तो गुन्हा आहे का? तो गुन्हा झाला का? कर्मकांड न केल्याने तो वाईट मुलगा ठरतो का? तुकाराम मुंढे. आणि सर्वात महत्वाचं बघा, तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक निर्णयावर इतकं खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याचा अधिकार कोणी दिला, हा मोठा प्रश्न आहे. आपण सतत म्हणतो समाज बदलला पाहिजे, समाज बदलला पाहिजे, समाज बदलला पाहिजे. मग जेव्हा कोणी बदल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणच त्याला खाली खेचतो. हीच आपली दुहेरी आणि दुटप्पी भूमिका असते. आणि मग काय, सुकलेली, सडलेली आणि कुजलेली मानसिकता अशी आपल्या लक्षात येते, अशी आपल्याला पुढे दिसते. बघा, कर्मकांड करायचं की नाही हा प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक निर्णय आहे मंडळी. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुकाराम मुंढे यांच्या आईचे विचार होते असं ते सांगतायत, त्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. तुम्ही देखील तसंच करावं असा घाट काही त्यांनी घातला नाही. मग या भक्ताळ भामट्यांना काय अधिकार आहे अर्वाच्य भाषेत ट्रोल करण्याचं, मला सांगा. अरे, कुणाला श्रद्धा कर्मकांडात दिसते, व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणाला श्रद्धा कर्मकांडात दिसते तर कुणाला कृतीत दिसते. यांनी काय केलं, आईच्या स्मरणार्थ आपल्या स्वतःच्या शेतात वडाचं झाड लावलं, त्या ठिकाणी राख विसर्जित केली. जे झाड पुढच्या पिढ्यांना सावली देईल, प्राणवायू देईल, यापेक्षा आपल्या आईला मोठी श्रद्धांजली दुसरी काय असू शकते, तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आईसाठी प्रेम दाखवण्याचे हजार मार्ग असतात, हजार. कोणी पूजा करतो, कोणी दान करतो आणि कोणी एक झाड लावून आईचं स्मारक उभं करतो, जसं तुकाराम मुंढे साहेबांनी केलं आहे. पण त्यांच्या मातृप्रेमाचं मोजमाप आपण ठरवणार आहे कोण? त्यांचं ते ठरवतील. खरं सांगायचं तर समस्या यांच्या निर्णयात नाही, या लोकांच्या. समस्या आहे आपल्या विचारसरणीत.
जिथे विचार मांडणाऱ्याला आपण ट्रोल करतो, शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेत बोलतो, लिहितो, जिथे वेगळं काही करणाऱ्याला आपण शिव्या देतो, तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग काय, तुम्ही सुद्धा, हे असे ट्रोलर सुद्धा त्या समाजाचे एक घटकच आहेत की, त्यामुळे तुम्ही देखील पुढे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथे समाज आहे तिथेच मग तुम्ही आहे. आई त्यांची, आईची राख त्यांची, शेत त्यांचं, झाड त्यांचं, विचार त्यांचे, कल्पना त्यांची, तुम्हाला का त्रास होतो आहे? ज्यांनी शेकडो पुस्तकांच्या पानांना पालथं घालून घराला ग्रंथालय बनवलं, आपलं आयुष्य घडवलं, शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आपल्या प्रशासकीय सेवेत आपला एक वेगळा ठसा उमटवला, ते महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही. भल्या भल्या भ्रष्टाचारांना तुकाराम मुंढेंनी घाम फोडला, दुटप्पी वागणाऱ्या नेत्यांना धडा शिकवला. त्याची किंमत देखील त्यांनी वेळोवेळी मोजली ना. तुमच्या पुढेच आहे की 20 वर्षात 24 बदल्या. हे विचार अर्थातच त्यांच्या आईचे होते असं ते सांगतायत, जे त्यांनी केले सोपस्कार. वर्षाला बदलीचा स्वीकार करणाऱ्या तुकाराम मुंढेंच्या 24 बदल्या शासनाने केल्या घाबरून. अशा शिस्तबद्ध वागणाऱ्या माणसाने आपल्या खासगी आयुष्यात काय करावं काय नाही करावं ते ठरवतील ना. तुम्ही कोणत्या डिग्र्या घेतल्या आहेत, तुम्ही कोणते डिप्लोमे घेतले आहेत, तुम्ही कोणत्या धर्माचे ठेकेदार ठरले आहेत. अरे जगाच्या पाठीवर कोणताच देश कुणाची निंदा नालस्ती टीका टिप्पणी शिकवत नाही. तुम्ही कोणते ग्रंथ वाचले आहेत, अर्थात अंधभक्तांनी. कुणी कसं वागावं, कसं जगावं, काय खावं, कुठे झोपावं हे तुम्ही ठरवणारे कोण, ज्याचं ते ठरवतील. भक्ताळांनो सुधरा. शाळा शिक्षणाच्या विज्ञानाच्या रिंगणात गोल गोल फिरून पुन्हा तिथेच वारंवार येतात, त्याच ठिकाणी जिथून तुम्ही सुरुवात केली होती कधी काळी. तुम्ही पिकले पण शिकले नाहीत असं म्हणावं लागते दुःखाने. उठसूट ट्रोल करण्याशिवाय तुम्हाला दुसरे धंदे उरलेच नाही. मतभेद असू शकतात ना, मतभेद असू शकतात आणि असायलाच हवेत, पण त्याला एक मर्यादा असते, एक संस्कार असतो. विचारांवर बोला ना, व्यक्तींवर कशाला बोलता. आणि लक्षात ठेवा, ज्यांना बदल नको असतो तेच सर्वात जास्त फडफड करतात, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला वाटतं की समाजात संवाद हवा, द्वेष नको, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी. हा फोटो बघा, आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. हे माझे आजोबा आहेत. 1907 साली जन्म घेणारा, फक्त 7वी शिकलेला माणूस. मृत्यूपूर्वी म्हणाला होता, माझी तेरवी करू नका. जर तुमची यथायोग्य परिस्थिती असली मी गेल्यावर, तर तुम्ही ते पैसे समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी वापरा किंवा दान करा. परंतु तेव्हा काय झालं, मी वयाने आणि घरात मानाने लहान असल्याने माझं तेव्हा कुणी काही ऐकायला तयार नव्हतं, त्यामुळे मी हरलो. परंतु आता गेल्या 12 जानेवारीला माझे वडील गेले, तेव्हा मात्र मी कुणालाही न जुमानता एका सामाजिक संस्थेला माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ यथायोग्य राशी मी दान केली. हा मोठेपणा नव्हे, तुम्हाला या निमित्ताने सांगतोय. आता हे ऐकून मलाही ट्रोल करा, तुमची छाती थंड होईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, संत महंतांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र आहे, याचं नाव महाराष्ट्र आहे. त्यांनी आपलं अख्खं आयुष्य समाजासाठी झिजवलं. त्या संतांनी त्यांच्या अथांग ज्ञानाची आणि कष्टाची जाण ठेवा. परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल, हे लक्षात घ्या. मंडळी, तुमच्या अवतीभोवती अशी अंधभक्ताळ भंगार ट्रोलर टोळी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. अतिशय गंभीर वाटतं अशा विषयावर व्हिडिओ करायला, आणि आम्ही असंच बोलत राहावं असं तुम्हाला वाटत असेल मंडळी, तर नक्कीच जॉईन बटन दाबा खाली, आपल्या चॅनलच्या खाली. आणि जॉईन बटन दाबून तुमचा यथायोग्य आर्थिक सहकार्य तुमचं असणं आम्हाला अपेक्षित आहे. आपल्या चॅनलचे सदस्य व्हा, आम्हाला बळ मिळेल. आम्ही तुमचे ऋणी राहू आणि तुमचा आवाज बनून आम्ही देशाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.